पाहूया आता कल्याणमध्ये काय चित्र आहे बघा। कल्याण डोंबिवली हा परिसर आहे, इथे देखील पावसाचा जोर वाढलाय। आता पावसामुळे शहरातील काही भागात वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आपत्कालीन विभाग देखील सज्ज झालाय। धोक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना आता स्थलांतराची नोटीस देण्यात आलेली आहे। मात्र आपण बघतो की रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे। मात्र महानगरपालिकेचा आम्ही नाली सफाई पूर्णपणे केली हा दावा मात्र फोल ठरतोय, कारण थोड्याशा पावसाने आता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले। काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती। पावसाची ये-जा सुरू होती, मात्र काल रात्रीपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। पहाटेपासून आज काहीशी विश्रांती पावसाने घेतली होती, मात्र त्यानंतर गेल्या 3 ते 4 तासांपासून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात रिमझिम पाऊस सुरू होता। गेल्या काही तासापासून तासाभरापासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे पावसाचे एकंदरीतच या कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात गारवा निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। आपण आता आहोत शिवाजी चौकात। पावसामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो की थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी रस्त्यांवर वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे। पावसाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेसह तहसील प्रशासनाचा आपत्कालीन विभाग देखील सज्ज झाला आहे। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण।